नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी आज माझा अनुभव सांगणार आहे की मला शिवकथेला जायचं होतं, जायला जमलं नाही. तर स्वतः देवादिदेव महादेवांनी मला दर्शन दिलं, ते पण घरी. आणि ते कसं दिलं, काय दिलं, त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला लक्षात येईल का अनुभव कसा असतो आणि इच्छाशक्ती कशी असते. त्याच्यामुळे मनात कायम इच्छा ठेवावी, आणि जबरदस्त ही इच्छाशक्ती जर आपल्या मध्ये असेल ना, तर आपल्याला कुठे म्हणजे कुठे दर्शनाला जायचंय किंवा काय म्हणजे कुठल्या कथेला जायचंय आणि नाही जमलं आणि इच्छा आतून खूप आहे की नाही आपल्याला जायला पाहिजे होतं, तर बघा कसा अनुभव येतो. तर म्हणून मी कायम सांगत राहते तुम्हाला, प्रत्येक वेळी संदेश देण्याचा प्रयत्न करते की कुठलीही सेवा करताना तर तुम्ही खूप मनापासून करा आणि विश्वासाने करा. आता तोच माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि मी कायम सांगत असते महिलांना की, आणि म्हणजे असं तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगण्याचा प्रयत्न करते की परमेश्वर आपल्याला असं म्हणत असतात, जरी तू माझ्या दर्शनाला आला नाही तरी हरकत नाही, पण अशी परिस्थिती निर्माण कर की मी स्वतः तुझ्या दर्शनाला आलं पाहिजे. आणि खरंच हे सांगताना सुद्धा माझ्या अंगावर शहारे येत आहे. ही सत्य परिस्थिती आहे आणि असे अनुभव मला खूप आलेले आहेत, खूप आलेले आहेत की माझ्या मनात इच्छाशक्ती तर खूप, आणि एखाद्या वेळेस मला नाही शक्य झालं मंदिरात जाणं, कुठे जाणं, तर माझे प्रत्यक्ष स्वामी माऊली म्हणा की देवादिदेव महादेव माझे स्वतः दर्शन द्यायला घरी आलेले आहेत. स्वामींचा एक अनुभव सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे की अक्कलकोटला जायला जमलं नाही, तेव्हा परिस्थिती नव्हती, बसनी जाण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती, तर स्वतः स्वामी माऊलीने मला पहाटे येऊन स्वतः दर्शन दिलेलं आहे. हा सुद्धा मी अनुभव सुरुवातीला शेअर केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. आणि आता जी शिवकथा आपण शिवमहापुराण कथा जी असते 7 दिवसाची, तर तिथे बऱ्याच वेळेस आपण जातो, बऱ्याच महिला ते अटेंड करतात. आता प्रदीप मिश्रांची शिवकथा असते, शिवगिरी महाराजांची असते, मालेगावला असते, नाशिकला असते, बऱ्याच महिला अटेंड करतात. त्या बऱ्याच महिला शिवकथेला जात असतात आणि शिवकथेला जाणं खूप भाग्य समजते मी तर, की ज्या महिला शिवकथेला जात असतील तर खरंच आपण कुठेतरी चांगले कर्म केलेले आहे. आणि म्हणतात ना की असं सेवा घडवून आणणारे फक्त आपले स्वामी माऊली असतात, देवादिदेव महादेव असतात. परमेश्वर आपल्याकडून सेवा घडवून घेत असतात, कारण आपले कर्म चांगले, आपलं मन शुद्ध आणि आपला विश्वास असतो, त्याच्यामुळे आपल्याला सेवेत ते ओढत असतात. म्हणून सांगत असते, आपण जी पण काही सेवा करतो ना ती मनापासून करा. तर चला, मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करते. आता मी म्हणजे आमचं गाव आहे, आता सगळ्यांनाच माहिती आहे, पिंपळगाव बसवंत म्हणजे मिनी दुबई. प्रख्यात आहे पिंपळगाव बसवंत नाशिक जिल्ह्यामधलं. तर तिथे मी राहते आणि 3 ते 4 किलोमीटरवर शिवमहापुराण कथा चालू होती. आणि मला हे माहिती नव्हतं, कारण की आता आपण ड्युटी, घर, शिवगिरी महाराजांची होती ती कथा, प्रदीप मिश्रांची कथा तर म्हणजे जातच असते. पण शिवगिरी महाराजांची कथा होती, 3 किलोमीटर होतं इथून, माझ्या घरापासून अगदी 3 किलोमीटरवर होती. मला काही एवढं माहीत नव्हतं. होती आहे 7 दिवसाची कथा आहे, पण एवढं म्हणजे नाही का, खेड्यागावात होती ती, थोडंसं खेड्यागावामधल्याच लोकांनी ती कथा आणलेली होती, 7 दिवसाची होती. मग ते काही मला माहिती नव्हतं कथा आहे असं तसं. आणि मग मी शाळेत गेले, आणि शाळेत पण एक आंटी आहे, लाटे आंटी म्हणून, मग त्यांना पण खूप कथेला जायचं वेळ आहे. मग मला त्या असंच म्हटल्या की, का कुलकर्णी मॅडम तुम्ही कथेला का नाही येत, मी तर तुम्हाला खूप शोधलं पण तुम्ही काही दिसल्याने, मला वाटलं होतं तुम्ही यालच असं. मग म्हटलं हो का. मग मी टायमिंग वगैरे सगळं विचारून घेतलं, आणि ऑलरेडी 3 दिवस झाले होते, 4था दिवस होता ज्या दिवशी मला जायचं होतं त्या दिवशी. मग म्हटलं ठीक आहे आंटी, वाट बघा बरं का, मी येईल कथेला. मग कथा आहे ना 7 ते 9 होती, म्हणजे 2 तासाची. 1-1.5 तास लागतो, पण मग सगळंच आवरेपर्यंत, आरती वगैरे होईपर्यंत मग 2 तास लागून जाता. मग आंटीनं म्हटलं ठीक आहे आंटी, मी नक्की येईल आणि माझी वाट नक्की बघा. तिकडून यायचं मला काहीच नाही, कारण की एरिया खूप असं नाही का जंगलाचा, असं बिबट्या वगैरे येतात त्या रस्त्याला. तर म्हणे आंटी मला म्हणे, कुलकर्णी मॅडम तुम्ही एकट्या कशा काय? म्हटलं येईल, बिंदास येईल. कारण की मिस्टर काय प्रत्येक वेळेस मला असं ते आडवत मला कधीच नाही की इथे जाऊ नको तिथे जाऊ नको, पण मग मी पण त्यांना फोर्स करत नाही का तुम्हीच माझ्याबरोबर चला असं तसं. मग ते पण मग आपल्याला योग्य वाटत नाही, दिवसभर दमलेलं असतं आणि आपण त्यांना ताटकळत ठेवणं ते पण मला बरोबर वाटत नाही. मग आंटीनं म्हटलं ठीक आहे आंटी चला, मी तर येईलच, कोणत्याही परिस्थितीत येईल. घरी आले आणि म्हणजे 4 पावणे 4 पर्यंत मी घरी येते, सगळं आवरलं, थोडंसं चहा पाणी
घरी आल्यावर माझ्या म्हणजे पूर्ण माइंडमधूनच निघून गेलं की मला शिवकथेला जायचंय. म्हणजे आता सांगते मला ते तेव्हा तरी कसं तरी होतंय की कसं काय माझ्या डोक्यातून निघून गेलं असेल. मग 4:30-5 वाजले, चहा पाणी झाला, सगळं सगळं काही घरातलं सगळं काम आवरलं. 6 वाजले, स्वयंपाक वगैरे केला आणि मग 7-7:30ला माझं एकदम माइंडमध्ये आलं का अरे आपल्याला शिवकथेला जायचं होतं आणि कसं काय डोक्यातून निघून गेलं. इतकं म्हणजे माझं स्वतःलाच मनाला खायला लागले. मग एकीकडे स्वयंपाक तर अर्धा वगैरे झालेला होता आणि मग तसंच मग स्वयंपाक केला. 7:45 वाजले होते आणि सगळे जेवायला बसले आणि मी पण मग सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि मग मी बसले जेवायला. माझं त्या दिवशी मनच लागत नव्हतं बरं का की आपण जेवावं का काय, कारण की ते मला नुसतं मनात चुरचूर लागून राहिली का आपल्याला शिवकथेला जाता आलं नाही, आपल्याला शिवकथेला जाता आलं नाही आणि डोळे पण माझे भरून यायचे. आणि लगेच 7:30 म्हणजे 7:30 7:45 वाजले होते आणि एवढ्या रात्री आता मी जरी 7 ते 9 शिवकथा होती ना तर मी 6लाच जाणार होते उजेड असताना. आणि तिकडून येताना मग कोणी सोबत असलं म्हणजे राहिलं असतं तर त्यांनी मला सोडून दिलं असतं असं होतं. म्हणजे रस्त्यावर मला कोणी सोडून दिलं असतं ना त्या शिवकथेला आलेल्या लोकांपैकी मी मोठ्या गाडीत कोणाबरोबर पण येणार होते आणि जाताना सुद्धा मी मोठ्या गाडीतच जाणार होते कोणाबरोबर, कारण की रस्त्याने बरेच ओळखीचे दिसतात त्याच्यामुळे मग मी स्वतःची गाडी नेणार नव्हते 2 व्हीलर, कारण की रस्ता खूप भयंकर आहे. रोज कोणाला ना कोणाला त्या रस्त्यावर बिबट्या दिसतो ना. आपल्या लेडीजचं कसं आहे समोरून काही आल्यावर आपण लगेच घाबरून जाऊ, त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं होतं का 5:30-6ला जाऊ उजेड असताना आणि मग आपण तिकडून येताना पण कोणाच्या गाडीत येऊ, रस्त्यावर उतरून जाऊ. मग असं ठरवलं होतं. पण मग आता ते 7:30-8 वाजल्यावर आपल्याला कोण नेईल आणि मिस्टर पण मग दिवसभर दमले राहतं. मग तरी पण मी त्यांना म्हटलं मला शिवकथेला जायचं होतं. ते म्हणे आता कुठे जाते, तुला काही लवकर जाता येत नाही का, ते माझ्यावरच रेस होऊन गेले आणि मग मी तिथेच शांत होऊन गेले. पण स्वयंपाक पण झाला, राहून राहून माझे डोळे भरून यायचे का कसं काय माझ्या मनातून निघून गेलं. म्हणजे महादेवांनाच मी स्वतःला दोष नाही दिला, मी महादेवांना दोष दिला का तुम्ही माझ्या डोक्यातून कसं हे काढू दिलं. तुमच्याच कथेला मी येणार होते, मग तुम्ही का म्हणजे लक्षात आणून दिलं नाही माझ्या. मग मी खूप मनातल्या मनात माझं चालू होतं. सगळ्यांचे जेवण झाले, मला त्या दिवशी खरंच जेवण गेलं नाही. मी ताटामध्ये वाढून घेतलं पण अर्धी पोळी मी कशी तरी खाल्ली आणि तो घास सुद्धा मला फिरायला लागला. आता तुम्ही म्हणाल ही काय पण सांगत असेल पण ही सत्य परिस्थिती आहे. मग तसंच मग मी आहे ना अर्धच ताट म्हणजे अर्धच जेवण केलं, तसंच ताट परत ठेवून दिलं. ठीक आहे म्हटलं जाऊ दे मला भूकच नाही. मग मी सगळं आवरलं वगैरे, तरी पण माझ्या मनात आहे ना थोडंसं चलबिचल चालूच होतं. आणि मग मी जेवण वगैरे झाल्यावर देवादिदेव महादेवांची माफी मागून घेतली. ठीक आहे म्हटलं माझ्याकडून येणं झालं नाही, मी उद्या येईल. मग 8:15 झाले होते. आमचं असंही रात्री लवकरच आवरलं जातं. 8:15 झाले होते आणि नेमकं त्या दिवशी नळाला पाणी आलं. मोटर चालू केली. आमचं आहे ना सगळं पाण्याचं जे आहे ना भरायचं, पाणी आल्यावर मागच्या दारी जावं लागतं, सगळं मोकळं आहे तिथे. मग आम्ही ना मी म्हणजे मोटर चालू केली, सगळं पाणी वगैरे भरलं आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं शनिवार आहे तर थोडे कपडे पण धुवून घेऊ, म्हणजे आपल्याला 7 वाजेपर्यंत जर शाळेत जायचंय तर मग आपण आवरून घेऊ. दुसऱ्या दिवसाचं काम तेवढंच आपलं कमी होईल. मग मी पाणी वगैरे भरलं आणि कपडे पण काढून आणले घरातून धुण्यासाठी. आणि जे पाणी भरत होतं अशी बाजूला भिंत आहे आणि तिथेच नळी धरून मी सगळं पाणी भरलं आणि त्या भिंतीला आहे ना असा एवढा जो आहे ना तर तो नाग चिटकलेला होता भिंतीला. भिंतीला कधी चिटकलेला मी तर अजून पाहिलेलं नाहीये. आणि तिथे ना मी तिथे उभी, मी पूर्ण पाणी भरलं आणि आता तो काय खूप मोठा नाग नव्हता, त्याचं पिल्लू होतं. आणि तुम्हाला विचार करा पिल्लू किती चंट असतं, किती चंचल असतं, त्याला थोडंसं जरी धक्का लागला तर किती चप्पळ असतं ते. मी सगळं पाणी वगैरे भरून घेतलं. माझा जो गाऊन आहे ना तर तो त्याला टच होत होता, त्या नागाच्या पिल्लाला. पिल्लू होतं बरं का ते, म्हणजे खूप मोठा नाग नव्हता असा, तरी पण पिल्लू जरा बरंच एवढं मोठं होतं. मग पाणी वगैरे झालं तर गाऊन वगैरे त्याला टच करत होतं, तरी पण त्याला काहीच हल्ला नाही, डुलला नाही. आणि मग अंधार होता मागे आणि भिंतीला चिटकलेला होता तो. मग माझं आहे ना लक्ष गेलं, असं पाणी भरता भरता मी थोडंसं मागे झाले, भिंतीच्या थोडंसं इकडे झालं. म्हटलं भिंतीवर पण पाणी वगैरे मारून देऊ. आणि ते उन्हाळ्याचेच दिवस होते हो. तर मग म्हटलं असं मागे झाले मी आणि त्या भिंतीला आता अंधार असल्यामुळे मला ते क्लिअर दिसलं नाही, भिंतीला पूर्ण चिटकलेलं होतं, असं एवढा होता. आणि मग म्हटलं हे काय सुतळी शिदड वगैरे तर असतं ना, तर ते म्हटलं एवढं थोडी मोठं राहणार आहे. म्हटलं
हा काय एवढा दोरा याला चिटकलाय म्हटलं. पण माझं आहे ना, मी हात नाही लावला बरं का. मग मिस्टरांना आवाज दिला बाहेरून, म्हटलं लाईट लावा म्हटलं. मग लाईट लावला तर तो एकदम असा चिटकलेला तो नाग. मला काय वाटलं साप आहे का काय. मग मी मिस्टरांना बोलवलं, साप साप साप. मग जास्त काही ओरडले नाही मी, म्हणजे असं त्यावेळेस मला असं भीती पण असं एकदम वाटली नाही. आणि तो भिंतीवर तरी पण मी तिथेच उभी. मिस्टरांना पण हे केलं, बोलवलं. आणि आमच्या मागच्या बाजूला पण त्यांचं घर आहे ना टच, तर त्यांना पण ऐकू आलं. मग त्या ताई आल्या, म्हणे काय हो अंजुताई, काय झालं. म्हटलं पण इथं केवढा मोठा साप आहे म्हटलं. म्हणे अहो तुम्ही काही घाबरत बिबरत पण नाही म्हणे, बाजूला व्हा ना म्हणे थोडंसं. आणि त्या घाबरायला लागल्या बाजूने. त्यांचं ना आमच्या घरामध्ये थोडी भिंत आहे अर्धी, तरी पण त्या घाबरायला लागल्या. म्हटलं काही नाही काही नाही म्हटलं, मिस्टर येतील. आणि मग मिस्टरांना काय म्हटलं की कोणाला तरी बोलवा, तुम्ही नका हात लावू. कारण की ते पिल्लू आहे, पकडायला जर गेलं डायरेक्ट अंगावर येतं, इतकं चंचल असतं ते. तरी पण मग मिस्टर म्हणे नाही थांब, तू नको घाबरू म्हणे. आणि मग त्यांनी काय केलं, मला बरणी आणायला लावली घरातून. बरणी आणली मी, अशी एवढी मोठी बरणी आणली. आणि मिस्टरांनी ना चिमटा घेतला, तो स्टीलचा आपला पापड भाजायचा असतो ना, तो चिमटा घेतला आणि त्याच्या शेपटीला पकडलं. शेपटीला पकडल्यानंतर त्यांनी एवढी जंप केली मोठी, मिस्टरांच्या हातावरून डायरेक्ट इकडे. आणि तरी पण मिस्टरांना म्हटलं नका पकडू नका पकडू. आणि मग तरी पण मिस्टरांनी ना तो लगेच कुंडी मागेल आपला. आणि कुंडीत पण मला वाटतं त्या बेलाचं झाड होतं, बेलाच्या झाड, आणि त्याच कुंडी मागे तो लपला. तरी पण मग मिस्टर काय म्हणे, नको म्हणे इकडे तिकडे जायला, उगाच कोणीतरी मारेल म्हणे त्याला, त्याच्यापेक्षा मीच पकडतो. आणि मिस्टरांनी कधी साप पकडलेला नाही, कधी नाग पकडलेला नाही. तेच ऑलरेडी खूप घाबरता, पण त्या दिवशी त्यांच्यामध्ये पण काही हिंमत आली. तर मग त्यांनी ना मग तो पकडला आणि बरणी टाकला, तर बरणीतून असा मस्त असं दर्शन दिलं आम्हाला सगळ्यांना. आणि मग त्या मागच्या ताई म्हणे, अहो अंजुताई तो तर नाग आहे म्हणे, नागाचं पिल्लू आहे म्हणे, किती चप्पळ आहे म्हणे. आणि एवढी तुमच्या मिस्टरांना सांगा एवढी हिंमत नका कर जाऊ. म्हटलं अहो ते पण हिंमत करत नाही, पण त्यांच्यात कशी काही हिंमत आली काय माहिती. आणि साहजिक आहे, साप असो, सापाचं पिल्लू असो, किंवा नाग असो, नागाचं पिल्लू असो, असं सवय नसल्यावर पकडणं सोपी गोष्ट नाही. मग याच्यातच विचार करून घ्या की मला दर्शन कोणी दिलं. आणि मग मिस्टरांनी ते बरणीत वगैरे टाकलं, बरणी पॅक केली. आणि मग तरी पण मी मिस्टरांना म्हटलं अहो तुम्ही जंगलात सोडायला चालले मोकळ्या जागेत, पण बरणीचं झाकण उघडा बरं का, नाही तर त्याचा जीव गुदमरेल. ते म्हणे तुझं कोणाचं काय कोणाचं काय, त्या म्हणजे शेजारच्या ताई म्हणे कोणाचं काय कोणाचं काय ना आता काय. आणि अंजुताई तुम्ही काय पण म्हणे, आता ते त्यांचा जीव सांभाळतील, झाकणं उघडत बसतील म्हणे. म्हटलं नाही नाही झाकण उघडा म्हटलं. मग मिस्टरांनी थोडं मोकळ्या जागी सोडून आले, बरणीचं झाकण उघडलं, त्याला बाहेर काढलं, बरणी परत घेऊन आले. आणि याच्यात म्हणजे मला तरी वाटतं त्या दिवशी म्हणजे मला शिवकथेला जायला मिळालं नाही, तर साक्षात मला देवादिदेव महादेवांनी दर्शन दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या रूपात येऊन दर्शन दिलं. आणि बरणीत घातल्यावर पण जेव्हा झाकण लावायची वेळ आली ना, तेव्हा पूर्ण उंच होऊन बरणी एवढी होती, त्याचा जीव केवढा होता. पण जेव्हा मिस्टर झाकण लावत होते ना, तर त्यावेळेस पूर्ण एवढा त्यांनी फणा, छोटं पिल्लू असताना त्यांनी फणा काढला, असा दाखवला आणि सगळीकडे तो फणा फिरवला. म्हणजे सगळ्यांना त्यांनी दर्शन दिलं. आणि मगच मला म्हणजे तेव्हा हे झालं की ठीक आहे, मला जमलं नाही आहे, कारण की माझी मनापासून इच्छा होती. आणि माझी कळकळ देवादिदेव महादेवांनी पाहिली, आणि स्वतः देवादिदेव महादेव माझ्या दर्शनाला आले. आणि हे सोपं नाही, मी तुम्हाला परत सांगते की साप पकडणं सोपं नाही. कधी आपण पकडलाच नाहीये तर सोपं पण नाहीये. कोणी असं कोणी येईल आणि साप पकडेल असं नाही. आता शेजारच्या ताई पण म्हणे ताई त्याला ट्रेनिंग लागतं, हे लागतं, तुमच्या मिस्टरांना अजिबात पुढच्या वेळेस अशी डेअरिंग नका करायला. म्हटलं हो नाही करायला लावणार. पण कुठेतरी देवादिदेव महादेवांचे आशीर्वाद होते, त्याच्यामुळे त्यांनी येऊन मला दर्शन दिलं. आणि कोणीतरी त्यांना बघून मारू नये म्हणून ते माझ्या मिस्टरांनी पकडून, त्यांनीच बुद्धी दिली असेल माझ्या मिस्टरांना की त्यांनी पकडून ते बरणीत टाकलं आणि त्यांना मोकळ्या जागेत सोडून दिलं त्यांच्या ठिकाणी. आणि असा आला अनुभव. आणि जेव्हा माझी मुलगी SSC बोर्ड म्हणजेच 10th स्टँडर्डला पहिलाच पेपर होता, आणि त्याच्या आदल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी पेपर होता ना, तर त्याच्या आदल्या दिवशी ती कचरा टाकायला गेली. आमचं घर असं खाली आहे आणि रो हाऊस आहे, साईडला कॉर्नरचा आहे, आणि तिकडे सगळी जमीन आहे, शेती आहे. आणि मग जेव्हा ती कचरा टाकायला गेली, आणि कचरा टाकल्यानंतर भिंत आहे अशी रो हाऊसला, तुम्हाला माहिती आहे कॉर्नरची भिंत असते, तर त्या भिंतीवर बसलेला होता का काय. आणि जेव्हा ती कचरा टाकला आणि ती निघाली, तिच्या पुढे धापकन असा आवाज आला, तर तिला असं वाटलं काय पडलं भिंतीवर, काही आईने ठेवलेलं असेल, बाबांनी ठेवलेलं असेल, तर काहीतरी पडलं असेल. तर तिने बघितलं तर काळा
क्षार नाग होता, तेव्हा पण असाच फणा काढून दर्शन दिलं. आणि मग मी माझ्या मुलीला सांगितलं, तुला आहे ना म्हणजे आशीर्वाद द्यायला देवादिदेव महादेव आले. आणि असं पण काही नाही का असा पळत पळत गेला, तो पडला आणि घाबरला पण नाही, तो पुढे गेला, हळूहळू गेला कुंडीजवळ, तो पण कुंडीजवळ जाऊन थांबला. आणि कुंडीजवळ गेला, तिथं मस्त असं छान फणा काढला, सगळ्यांकडे बघितलं. आणि मग मिस्टर म्हणे जाऊ दे म्हणे आता त्याच्या मार्गाला. आणि मग गेला, आणि म्हणजे आमच्या दृष्टीच्या आड तो कुठे गेला ते सुद्धा आम्हाला कळलं नाही. आम्ही सगळे तिथं होतो, कॉलनीमधले पण लोक तिथंच होते, तरी पण कोणालाच कळलं नाही कोणत्या छिद्रामध्ये तो गेला. म्हणून मी कायम माझ्या मुलांना हेच संस्कार देते की कधी कोणतं दर्शन मिळेल सांगता येत नाही, म्हणून मुलांनी पण सेवा करायला पाहिजे. आणि तेव्हा पण तिला येऊन दर्शन दिलं, आम्हाला दर्शन दिलं. आणि मग मुलांना पण आपण ते सांगितलं गेलं पाहिजे की हो, आपण जेव्हा सेवा करतो ना तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यापर्यंत येत असतात. आणि खरंच मला खूप असे अनुभव आलेले, आणि अनुभवानेच माणूस म्हणजे नाही का म्हणतो ना, सेवेकरी घडतो. आता देवादिदेव महादेवांच्या मी तुम्हाला भरपूर सेवा सांगते, भरपूर उपाय सांगते, पण ज्यावेळेस मी तुम्हाला अनुभव शेअर करेल ना त्यावेळेस तुमची भक्ती अजून वाढेल. म्हणून अनुभव हा शेअर करायलाच पाहिजे. आणि बऱ्याच ताईंना माझे अनुभव ऐकायला आवडतात, म्हणून मी अनुभव सुद्धा शेअर करते माझे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सेवा करा आणि मनात अतूट विश्वास ठेवा, जेणेकरून आपल्याला काही गोष्टी करता आल्या नाही तर ते स्वतः करून घेतील. तर अशी सेवा करा, अनुभव घ्या. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.